श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नामस्मरण का करावे, कसे करावे, त्याचे महत्त्व काय आहे, हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. जर तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. खूप 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 महत्त्वाचा तो व्हिडिओ आहे. तसंच त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की नामस्मरणाने कसं आपलं प्रारब्ध बदलतं किंवा कसं आपलं प्रारब्ध सहन करण्याची आपली क्षमता वाढते. तर त्याची मी माहिती सांगितली होती. तर अशीच मला एक छोटीशी गोष्ट, त्याबद्दलची कथा तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. तर हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा व खूप चांगली जी कथा सांगणार आहे ती खूप खूप चांगली आहे. तर मी नक्की विनंती करेल की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसंच हा गोष्ट कथा सुरू करण्यापूर्वी मी सर्वांना विनंती करेल की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण कथेला सुरुवात करू. एक छोटंसं गाव होतं. त्यामध्ये 2 गृहस्थ होती. एक होता अतिशय कष्टाळू, प्रामाणिक, देवधर्म करणारा व दुसरा होता नास्तिक, नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणारा, नेहमी पापे करणारा, दुसऱ्यांना दुखवणारा व नेहमी तो लोकांचं वाईटच चिंतन करायचा. आणि तुम्हालाही माहिती आहे असे लोक असतात ते त्यांचं तोंड उघडतात ना तर कुणाबद्दल वाईट बोलतात, कुणाची तरी बुराई करतात. असे लोक हे आपल्या भोवती असतात. तर तो गृहस्थही अगदी तसाच होता. तर मग एकदा काय होतं की जो चांगला गृहस्थ आहे, जो नामस्मरण करायचा, देवधर्म करायचा, तर काय होतं एकदा त्याचा ना हात मोडतो. तो खड्ड्यात पडतो आणि त्याचा हात मोडतो. मग तो खूप दुःखी होतो. तर तो म्हणतो की मी इतकं चांगलं, माझं कर्म हे सत्कर्म आहे, मी नेहमी देवाचं नामस्मरण करतो आणि माझ्या वाटेला दुःख आहे. आणि तोच व्यक्ती जो दुसऱ्यांची नेहमी वाईट चिंतन करतो, त्याचं वागणं चांगलं नाही, कधी देवाचं नाव नाही, त्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, सर्व सुख आहे त्याच्याकडे, आणि मी इतकं कष्ट करूनही माझी परिस्थिती ही हालाकीची आहे. तर तो खूप नाराज होतो. मग त्याला देव साक्षात दर्शन देतात व देव त्याला सांगतात की असं तू विचार करू नको. तू जो म्हणतोय की बाबा त्या माणसाला श्रीमंत मी बनवलं, तर त्याचं जे प्रारब्ध होतं मागच्या जन्मीचं, त्याच्यात त्याला राजयोग होता. आज त्याच्याकडे कितीतरी गाड्या, कितीतरी बंगले असणार होत्या, पण त्याचं ह्या जन्मीचं जे कर्म आहे ते वाईट होतं. म्हणून जे आहेत त्याच्यापेक्षा त्याला 10 पटीने मिळणार होतं, तर त्याला 1 पटीने मिळलं. आणि आता तू म्हणतो की तुझा हात मोडला, तुला त्रास झाला, तर तुझ्या नशिबात तुझं जे कर्म होतं मागच्या जन्मीचं, तर त्याच्यात तुझा आज मृत्यू लिहिलेला होता. आज तू मरणार होता, पण आज तू माझं नामस्मरण करतो, तुझं सर्व वागणं चांगलं आहे, तू सत्कर्म करतो, म्हणून आज फक्त तुझा हात मोडला. तर सांगायचं तात्पर्य असं की आपण आपलं कंपॅरिझन करतो की बाबा तो देवधर्म करत नाही, तो हे करत नाही, तर आपल्याला कुणाचं मागच्या जन्मीचं काय पुण्य आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपल्या नेहमी मुखात हे स्वामींचं नाव असावं, नेहमी आपण स्वामींना स्मरण करावं. तुम्ही ज्याही देवाचं, तुमचे जेही इष्टदेव आहे त्यांचं तुम्ही सतत तोंडामध्ये, मुखामध्ये त्यांचं नामस्मरण करावं. कुठली वेळ कशी येईल आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे मी सर्वांना सांगेल की नामस्मरण सर्वांनी नक्की करा. अशी ही छोटीशी कथा व माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. अशी ही छोटीशी कथा महाराजांचरणी मी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.